हाय गाईज, तर मी आलेलो आहे शेतावर कारण की आपलं भार जोराचं आहे म्हणून घेतलं पहिले भार काढून. त्याच्यानंतर ह्यो बघा कसा त्या आपोआप खाली पडला जादूवर का. घातला माझ्या भाऊसने निसा पाटापट दोरीत कारण की त्याला संध्याकाळच्या ऑर्डरला जायचा म्हणून त्यांनी घेतला पाटापट दोरी निसता हा ना आपट करी तो बोलतो भात भारी करतो इकडं का उलटा सुलटा आपटतो. हा म्हणा भार जोराला बघा किती भारी शेड भेटले. न ऊन नाही ना जास्त नाही ना काही नाही, नुसती गार हवा ना सावली येत नाही एवढं भारी जोराच्या काही खाऊ अंग. नंतर घेतला आमच्या पप्पानी पण एक जोराला नाही हो बघा कसा सको बाहेर का डोक्यावर भारा घेऊन राहिलाय. पप्पानी घेतली आय अंडी नाही आणि घेतली एक रली अंडी तरी बघा कसा उभा राहिलाय एकदम सकोबाहेर का नाही घेतली ते दाना. त्याच्यानंतर घेतला ब्रेक नाही हो बघा कसा पाणी प्यायला आलाय. मी घेतली उड्या आता नुसता हसत गाला ना हसत होता नाही आणि घेतले ना इकडे केली का इकडं बघा कसा हसतंय आणि बादल्या बिदल्यामध्ये घेतो झाली केली खाऊन ना. हे बघा आता घेतला जोराला तर तो बोलतो मी पण जोरता बोललो तिथे जाऊन उभा राहिला. पप्पानी बघा आता कशी मशीन लावली ह्या आपट उचलाचा वापस आला आपटून जवळ बार काढले तवरं जोरून झालं म्हणजे 10 काढले तर 10च्या 10 जोरून झालं. हे बघा 10 सरलं जोरून झालं. त्यानंतर वापस 5 काढलं कारण की आता आम्ही दोघांचे भाऊच तर गेला ऑर्डरला. हे बघा इथं 3 आहे ना इकडे कट्ट्याजवळ आलो तर बघता तिथं पप्पानी खाऊ ठेवला. नंतर माझ्या झालं तर बघतो पप्पाच्या एकट्याचा खाऊ आहे. जोरला आम्ही दोघा इथे 5 कांबोले एकदम 25 न भात बघा किती भारी एकदम सरसरीत नाही आणखीन एवढं जोराचे केला भात जमाना बघा. आम्ही कसं एकदम आपल्या खुप्या आड्यामध्ये ठेवलाय भात आणि ठेवलं सकाळच्याला आपलं बार काढून करणे सकाळी लवकर यायचा नाखा उरकून टाकायचा. कांबोले 25 झालं रचनाने मी निघलो घरी. तुम्ही पण कुठं असेल घरी जा लवकर पोचा जेवा ना झोपा.